उन्हाळ्यात पाऊस पडला आणि बीडमध्ये शेतात चमत्कार घडला। शेतकरी शेतात जाताच हादरला, अख्खं गाव बघायला आलं। पण त्या शेतात असं नेमकं काय दिसलं होतं ज्यामुळे एका रात्रीत संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलं। बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात गणपत जाधव आपल्या कुटुंबासोबत राहत होता। साधं आयुष्य, साधी स्वप्न आणि जगण्यासाठी एकच आधार त्याची 1 एकर जमीन। सकाळपासून संध्याकाळपर्यंत उन्हातान्हात राबून तो त्या जमिनीला जपत होता। पत्नी लक्ष्मी आणि 2 लहान मुलं सोनू राणी त्याच्यासाठी त्याने आयुष्य झोकून दिलं होतं। गावात लोक म्हणायचे गणपत गरीब असेल पण मेहनती आहे। त्यांचं त्या जमिनीवर जीवापाड प्रेम होतं, कारण तीच जमीन त्यांच्या मुलाचं भविष्य होती। पण त्या दिवशी सकाळपासूनच वातावरणात काहीतरी वेगळं होतं। मे महिन्याची कडक उन्हाळ्याची वेळ, पण आकाशात अचानक काळे ढग जमा होऊ लागले। गावातील म्हातारे लोक एकमेकांकडे बघत कुजबुजू लागले। वारा विचित्र आवाज करत होता, झाडांची पानं जोराने हलत होती, पक्षीही अचानक शांत झाले होते। संध्याकाळ होताच आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला आणि काही क्षणातच असा पाऊस सुरू झाला जणू आभाळ फाटलं होतं। गावकरी घरात लपून बसले होते। बाहेर फक्त पावसाचा आवाज, विजांचा कडकडाट आणि वाऱ्याची भीषण डरकाळी। गणपत मात्र सतत अस्वस्थ होता, कारण त्याची जमीन नदीकाठी होती। प्रत्येक विजेच्या चमकासोबत त्याच्या डोळ्यासमोर स्वतःचं शेत दिसत होतं। लक्ष्मी त्याला समजावत होती, रात्र आहे, आता जाऊ नका। पण गणपतचं मन काही शांत बसत नव्हतं। त्या रात्री त्याला 1 मिनिटही झोप लागली नाही। मध्यरात्रीनंतर पावसाने आणखी रौद्र रूप धारण केलं। गावातील काही घरांच्या अंगणात पाणी शिरायला सुरुवात झाली। लोक देवाचा दावा करत होते। गणपत घराच्या दारात उभा राहून फक्त आकाशाकडे बघत होता। अचानक दूर नदीच्या दिशेने एक मोठा आवाज झाला, जणू काहीतरी कोसळलं होतं। त्या आवाजाने गणपत दचकला, त्याच्या काळजाचा ठोका चुकला। पण मुसळधार पावसामुळे काहीच दिसत नव्हतं। पहाटेच्या सुमारास पाऊस थोडासा कमी झाला। आकाश अजूनही काळं होतं। गणपत एक शब्दही न बोलता घराबाहेर पडला। चिखलातून वाट काढत तो शेताच्या दिशेने धावत होता। गावातील काही लोकही त्याच्या मागे निघाले, कारण रात्री नदीच्या बाजूने आलेला तो भयानक आवाज सगळ्यांनी ऐकला होता। प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, नेमकं घडलं तरी काय? गणपत जसा जसा शेताजवळ पोहोचत होता तसं तसं त्याचं हृदय जोरजोराने धडधडत होतं। त्याच्या डोळ्यांसमोर कालपर्यंतचं हिरवगार पीक फिरत होतं, पण काही अंतरावर पोहोचताच तो अचानक थांबला। त्याच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली। त्याने समोर पाहिलं आणि काही क्षण तो जागच्या जागी थिजून उभा राहिला। गणपतच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते। त्याचे डोळे विस्पारले होते। गावकरी धावत पुढे आले आणि समोरचं दृश्य पाहताच सगळे हादरले। जिथे कालपर्यंत पिकं उभी होती तिथे आज फक्त पाणी, चिखल आणि एक प्रचंड खोल भाग दिसत होता। पण हे सगळं इतक्या वेळ थांबत नव्हतं, तर त्या जागेकडे नीट पाहिल्यावर लोकांच्या अंगावर काटा आला। गणपतच्या पूर्ण शेताचा आकारच बदलला होता, जणू कोणी रातोरात संपूर्ण जमीन उकरून नेली होती। 2 ते 3 फूट खोल माती पूर्णपणे वाहून गेली होती। बांध गायब झाले होते। शेताच्या सीमा दिसत नव्हत्या। कालपर्यंत जिथे तो उभा राहून पिकाकडे बघत होता तिथे आता एक मोठा खोल खड्डा तयार झाला होता। हे दृश्य पाहून काही स्त्रिया रडू लागल्या। सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे आजूबाजूची शेतं जवळपास सुरक्षित होती। कुठे थोडंफार पाणी होतं, पण गणपतच्या शेतात जे झालं होतं तसं दुसरीकडे कुठेच नव्हतं। गावकरी एकमेकांकडे बघत कुजबुजू लागले। काही जण म्हणत होते ही साधी गोष्ट नाही, तर काहींच्या मते नदीचा प्रवाह अचानक बदलला होता। पण इतक्या कमी वेळात संपूर्ण जमीन गायब होणं हे कुणाच्याही समजण्यापलीकडचं होतं। गणपत मात्र त्या खड्ड्याच्या काठावर बसून फक्त माती हातात घेत होता। त्याच्या डोळ्यात अश्रू होते, कारण ती जमीन फक्त माती नव्हती, ती त्याच्या आयुष्याची कमाई होती। त्याने मुलांच्या शिक्षणासाठी, घरासाठी, भविष्यासाठी पाहिलेली प्रत्येक स्वप्न त्या पाण्यासोबत वाहून गेली होती। गावातील लोक त्याला धीर देत होते, पण त्याचं मन पूर्णपणे तुटलं होतं। काही वेळातच ही बातमी संपूर्ण परिसरात पसरली। आसपासच्या गावांमधून लोक ते दृश्य पाहण्यासाठी येऊ लागले। कुणी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत होतं, कुणी फोटो घेत होतं, तर काही जण त्या जागेकडे भीतीने पाहत होते। एका रात्रीत निसर्गाने एवढा मोठा बदल कसा घडवला हे पाहून प्रत्येक जण थक्क झाला होता। गावातील वृद्ध लोक सांगत होते की त्यांनी आयुष्यात अनेक पावसाळे पाहिले, पूर पाहिले, पण असा प्रकार कधीच पाहिला नाही। काहींनी तर त्या जागेला शापित जमीन म्हणायला सुरुवात केली, कारण नदीचा प्रवाह नेमका गणपतच्या शेतावरच इतका भयानक कसा वळला हा प्रश्न सगळ्यांना सतावत होता। गावात दिवसभर फक्त त्याच चर्चेला उधाण आलं होतं। दुसऱ्या दिवशी अधिकारी आणि काही तज्ज्ञही त्या जागेची पाहणी करण्यासाठी आले। त्यांनी माती तपासली, नदीचा मार्ग पाहिला आणि शेवटी एक धक्कादायक गोष्ट समोर आली। अवकाळी पावसामुळे रात्री अचानक पुराचा जोर इतका वाढला की नदीने आपला मार्ग बदलला। पाण्याचा संपूर्ण दबाव थेट गणपतच्या 1 एकर जमिनीवर पडला आणि काही तासातच वरची संपूर्ण सुपीक माती खरडवून वाहून गेली। त्यामुळे शेत एका खोल खड्ड्यात बदललं। ही घटना फक्त एका शेतकऱ्याचं नुकसान नव्हती, तर निसर्गासमोर माणूस किती असहाय्य आहे याची जाणीव करून देणारी होती। गणपत आजही त्या जागेकडे पाहतो आणि शांतपणे म्हणतो, एका रात्रीत माझं सगळं संपलं। उन्हाळ्यात पडलेल्या त्या अवकाळी पावसाने एका कष्टकरी शेतकऱ्याचं आयुष्य बदलून टाकलं आणि बीडमधील त्या शेतात घडलेला हा चमत्कार आजही संपूर्ण गाव विसरू शकलेलं नाही।